तुमचं स्वागत आहे. आज परत एकदा निघलोय. इकडे बघा बॅग भरले, जस्ट निघले आता. चाललोय फिरायला. कुठं ते आता तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळेला. तेच की गाडी आपली नाही घेतली आज फिरायला चालल्या. गाडी आपली नाही. इकडे बघा दोन्ही गाड्या साईडला लावल्या. गाडी आहे रोशनची. सो कुठं चालल्या तर तुम्हाला सांगतो आता. आणखी एक नवीन ट्रिपला आपण चाललो आता. आपण आता पुन्हा एकदा एक नवीन जर्नीसाठी मी चाललो आहे. आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपण आपल्या गावदेवी मंदिराची तर पण तयारी. गावदेवी माते की जय. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुम्हाला दाखवलं हे सर्व. आपला आबूबाई आहे, तेजा आहे इकडे, आबू इकडे. मस्तपैकी जाऊया. चला, डिझेल पंपावर गाडीची टाकी फुल करून मस्तपैकी आता मस्तपैकी घेतले वडापाव. इकडं आमचा भाई बिरागडे बघा, मिरच्या आणून मिरच्या खाते निसर्ग. असे 2 वडापाव खाले मी आणि रोशननी काही खाला, तेजसने खाल्लं, आबूने 2 खालं वडे निसतं. चला बघा गाडी चालू झाली. आबू आता वेळेला इथं फुटबॉलची तर पहिल्याच गाडीमध्ये हवा टॉपअप करू जरा. आपली नायट्रोजन चेक करायचं, नायट्रोजन याच्यामध्ये. आता मस्त की नाही इथं पोहोचले आहोत. तर इथं त्याला सांगले नायट्रोजन फुल टॉपअप करायला, पूर्ण खाली करून. आपल्याबरोबर आबू तेजस आणि कुणाल भाई शिल पाठायच्या धावत डायरेक्ट फुटबॉल व्हायले. कुणाल म्हणजे खायला काय आणले बघा, काय आणले खायला. या बारीक पोरांच्या काय खातात चिप करशील. हा, आणि आता इकडची हवा काढून घेतली मस्त की. आता डायरेक्ट वापस नवीन टॉपअप करी. किंवा आता आपला नवीन रस्ता आहे, मिसिंग लिंक रोड. इथून डायरेक्ट आपल्याला लोणावळा घाटात जायची गरज नाही. इथून डायरेक्ट टनलमधून आतमध्ये गेला तर डायरेक्ट बाहेर निघायचा नॉनस्टॉप. मिसिंग लिंक खूप मोठा आहे. बघूया आता किती किलोमीटर पर्यंत आहे. बघा, कनेक्टिंग लिंक टनेल मध्ये आपलं स्वागत आहे. टोटल 9 किलोमीटरचा ह्यो टनल आहे. जबरदस्त भारी आहे ना, 4 लाईनचा. आतमध्ये स्पीड लिमिट आहे 80ची आणि कॅमेरा वगैरे लागलेले आहेत. आता आपण ह्यो निघलो बाहेर. 9 किलोमीटर म्हणून डायरेक्ट घाट समाप्त. हे बघा, आता आलो बाहेर. असंख्य सुंदर अशी संध्याकाळ बघा. आपण आता आहो शिवापूर खेडचे टोलनाक्याजवळ आहो. इथे जरा थोडासा ब्रेक केले, टी टाइम हा करता. गाडीची जरा चावी काढू जरा. तो अष्टमी करायला आपण उशीर जास्त झाला, मग त्याच्यामुळं आपण आता जेजुरीला जाऊ. आपल्या अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा याचं दर्शन घेऊ आपण मस्त की. आज ना आज इथंच स्टे करू. जरा 1 मिनिट, जरा फोन येतो जरा. हॅलो, हा हॅलो, थांब ना भाई. करता फोटो फाईल रास फोटो 8000 फोटो त्यांचे चेक करायला लागतील. अरे बघलं त्या नाही, त्या म्हणा हाय पाठव बघू. हा हो, हा ठीक आहे चालेल.
इकडे बघा किती भारी नजारा आहे बघा. जबरदस्त. आता आपण कुठे पोहोचलो माहिती आहे का? नारायणपूरला आल्या. नारायणपूरला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायसाठी. जे दत्तगुरूंचं मंदिर आहे, चला बोला दर्शन घेऊ. इथं खाली आहे म्हणून. चाललंय दत्त मंदिर, श्री क्षेत्र नारायणपूर. चला या. दिगंबर आपण दर्शन करून निघलो नव्हलो. गाडी देऊ वापस आपले बघा. चला असं गाडीने मध्ये पोहोचल्या आणि इथं हे हॉटेल तोरणा लॉज इथं घेतले आपल्याला राहायला मस्त पैकी. चला वरती जाऊ. आता चालल्या मस्तपैकी जेजुरीच्या कडेपठाराला दर्शन घ्यायला. तर या टायमात दर्शन घेतं म्हणजे कसं सकाळी आपण 5 वाजता उठून जाणार. आपण मग आपलं अष्टनाथ चालू करायचे गणपती. चला नंदी महाराज बघा आपले. जेजुरीगड कडेपठार. दर्शन एवढा भारी झाला ना, एकदम फटाफट. आता आम्ही निघतो रूमवर जायला. चला मस्त घे ना, जेवण वगैरे करून आलो तिकडे हॉटेलला ना. आता रूमवर आल्या आणि इथे येऊन मस्तपैकी आपण आता झोपायची तयारी नाव. कारण आपल्याला मगाशी आम्ही तुम्ही तर बघितलाच आपण खंडोबा मंदिर इकडं बघा समोरवरती कडेपठारला जाऊन आलेलो आहो. आणि आता आपण आहो आपल्या लॉजिंगवरती रूमवरती. तर आपण एकदा इथे मस्त झोपू. सकाळी लवकरच उठून आपण आहे ना आपला आश्रम चालू करणार आहोत. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट, बाय बाय, टाटा. अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या भेटू. तोपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू सोबत राहा. मी तुम्हाला दाखवीन उद्या आपण पहिला गणपती कुठला करणार आहोत ना, कुठं पुढं त्याच्यानंतर जाणार आहोत ते सर्व तुम्हाला दाखवतो मी. फक्त आपल्या ब्लॉगच्या बरोबर राहा तुम्ही. चला गुड नाईट, बाय बाय, टाटा.